हा बा फॉरेस्टमध्ये कसे घायपाताच्या झाडावर काय पूर्वी हे घायपात तर हे घायपात पूर्वी नदीच्या कडाला उगवायचे पण आता हे शेताच्या कडाला कुठे बी उगवल्या जातात हे घायपात आणि हे घायपातापासून पूर्वी चराट तयार व्हायचे लोक चराट बनवायचे जुने आठवण म्हणजे चराट बनवायचे नदीला नेऊन ते झोडायचं ते घायपात भिजत घालायचं आणि त्याच्यापासून चराट बनवायचे पंचमीच्या वेळेस ते झोक्याला आणि जनावरांना कामा यायचे बांधण्यासाठी तर त्याला बघा कसे फुलं असे छान असे फुलं आलेले इतकं मोठं त्याला लाकडासारखं मध्ये येतं त्या घायपाताला हे पा असं मध्ये उगतं आणि त्याच्यामध्ये हवंय किती सुंदर असे फुलं आणि किती छान आलेलं आहे पा घायपाताला तर हे घायपताचं झाड आणि त्याच्या वरती बघा नैसर्गिक किती छान असे फुलं आणि हे घायपतापासून जनावरांसाठी आणि झोक्यासाठी कसे बांधण्यासाठी हे बनल्या जायचे दोऱ्या बनल्या जायचे चराट बनल्या जायचे ह्या घायपातापासून कोणी तर काही लोक आपल्या भाजीच्या जुड्याला सुद्धा बांधण्याला वापर करायचे तर असं हे घायपाताचं झाड आता लोक आताच्या पोरांना घायपात म्हणजे काय माहित नसन पण हे बघा पूर्वीच्या काळातलं हे घायपाताचं झाड अजून बी आहे हे घायपाताचं झाड मी तुम्हाला कशा प्रकारे इथे दाखवलेलं हे घायपाताचे फुलं किती बहरलेले ते बी दाखवले तुम्हाला कसे फुलं आहे बघा त्याला झाड किती खाली आहे त्याचं असं पण वर किती मोठा कोंब येतो बघा तर चराटा कशापासून बनवतात ते घायपात मी तुम्हाला दाखवलं हे फॉरेस्ट हा उतरता भाग आहे तर इथे पाणी साचल्यामुळे पूर्ण असं हिरवगार असे कोंब फुटले तर किती बारीक सूक्ष्म असे कोंब फुटलेले आहे सर्व जसे धरणे आणि शाल पांघरलेले आहे असं वातावरण झालेलं आहे थोडासा पाऊस आला पण हिरवगार करून गेला आणि हे पाकसे हिरवेगार असे बारीक कोंब असे हे बघा सर्वीकडे असे हिरवेगार कोंब फुटलेले आहे तर एवढ्या 8 दिवसातच इतके मस्त कोंब झाले आणि हिरवगार वातावरण झालंय हे ढगाळ वातावरण हिरवगार वातावरण झालंय गावाकडचं वातावरण हिरवगार आता बघा तिकडे काही हिरवगार आहे तर तिकडे पाऊस पडला नांगरेल नाही म्हणून तिकडे सर्व हिरवगार आहे आता बघा पाऊस पडला हे सगळं वावर नांगरलेलं आहे आणि हे ढेकळं तर आता हे ढेकळं सगळे पावसाने फुटतील जसा पाऊस पडला का मग पेरण्याला सुरुवात होईल पूर्ण पावसामुळे ढेकळं फुटल्या जातील तर हे बघा असं आणि पावसाचं वातावरण बघा असं तर आता ज्या ज्या ठिकाणी नांगरेल नाही त्या ठिकाणी बघा कसं हिरवगार असं झालेलं आहे लोक जनावर चारत्या हे पा शेळ्या चारत आहे काही लोक इथे पावसाने किती हिरवगार असं झालेलं आहे मस्त असं आता त्या बाजूला कसं वाळून गेलं आहे वावरण ह्या बाजूला पूर्ण हिरवगार पावसाचा सडा पडला तसं हिरवगार झालंय असं मस्तपैकी वातावरण असं छान वाटतंय हे माझे मिस्टर चाललेच आहे पुढे हे बघा झाडाला बी कशी छान अशी पाली फुटलेली आहे किल्ला किती सुंदर असा दिसतोय आता त्याच्यावर बी त्याला पाला फुटलाय आणि आता या फॉरेस्टामध्ये हे सर्व अशा रेघा बांध घातलेले फॉरेस्टामध्ये कारण का या बांधामध्ये पाणी साचन आणि त्या पाणी जिरण्यासाठी बांध टाकले मग त्याच्यामुळे आपल्याला सर्व हे बांध हे कामाला येतील आपल्याला सर्व जिरल्यामुळे नळा हे जमिनी जिरल्यामुळे पाणी विहिरीला आपल्या जलपरीला या बोरिंगला पाणी सुट येईल त्याच्यासाठी या सर्व फॉरेस्टामध्ये असे बांध तयार केले मागच्या वर्षी आणि नांगरून ते बांध तयार करून पाणी जिरण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली इतकं छान असं नैसर्गिक वातावरण आता तुम्हाला दुसरं एक दाखवते बघा पाझर तलाव किती छान असा लांबून दिसतोय तर बघा पाणी आडवा पाणी जिरवा पाण्याचा साठा वाढवा असं ह्या पद्धतीने असे पाझर तलाव बांधले गेले पाणी जिरलं तरच सर्वांना पाणी भेटून पाण्यापाशी जीवन आहे तर हे बघा मी तुम्हाला छान असं नैसर्गिक वातावरण मस्त असं दाखवलंय आमच्या गावच्या फॉरेस्ट इथलं ते झाडं बघा किती छान तर असं आम्ही रोज नवरा बायको इकडे फिरायला येतो कारण फिरण्यासाठी आरोग्याला खूप छान असं निसर्गरम्य असं वातावरण पाहिजे असतं कारण आरोग्याला आजारापासून माणसाला थोडंफार तरी हे होतं मन मोकळं होतं तर हे बघा आम्ही असं रोज फिरायला इकडे येतो ते माझे मिस्टर चाललेले आता मी बी चालले फिरायला हे बघा हिरवं वातावरण
तर मी आज तुम्हाला पावसाचं वातावरण कसं आहे ते दाखवलं आहे. किती छान असं नैसर्गिक वातावरण. ते बघा डोंगर, आमच्या इकडचा डोंगर, आमचा थमचा डोंगर हा आमची निशाणी. हे बघा बकरा चरत आहे, मस्तपैकी बकरा चरत आहे. थमचा डोंगर, हे डोंगर, मंदिर, आणि हे बघा बकरा माझे मिस्टर चाललेले आहे. ही येडी बाबळ बर का, हिला डिंक येतो. डिंकाचा वापर होतो काही वया पुस्तकं कशी काही चिटकण्यासाठी. खूप सुंदर असं वातावरण, हे हिरवळ वातावरण. इकडे कोरडवाहू वातावरण, म्हणजे कोरडवाहू म्हणजे तिथे पाऊस पण काही लावलेला नाही, नांगरलं वखरलं नाही, त्याला कोरडवाहू म्हणता. तर इतकं छान पैकी असं मी तुम्हाला आज दाखवला पाझर तलावाचा आणि आमच्या गावचे इकडचं. हे बघा किती छान असं मस्त. हे बघा फॉरेस्ट, हा येणारा रोड, जाणारा रोड सर्व दाखवलंय तुम्हाला. मस्तपैकी नैसर्गिक रम्य असं वातावरण. पहिले कसं आहे, पाणी यायचं आणि वाहून जायचं, तेव्हा असं पाझर तलाव करत नव्हते. मग आता कसं पाणी राखण्यासाठी पाणी आडवा आणि जिरवा असे पाझर तलाव आता करताय. तर बघा किती छान असं वाटतंय. पाणी जिरतं, सगळ्यांना पाणी पुरतं, पाणी येतं, पाण्यापाशी जीवदान आहे. तर हे बघा कशा साऱ्या खणलेल्या आहे फॉरेस्टामध्ये. आज आम्ही इकडे फिरायला आलो दोघं बायको, म्हणून मी तुम्हाला आज फॉरेस्टामधली थोडीशी माहिती दाखवली. खूप असं छान नैसर्गिक वातावरण असं झालंय आमच्या गावाला. फॉरेस्ट तलाव वगैरे खूप छान वाटतंय असं एकदम मस्त. पाणी आडवा जिरवा, पाणी आडवा आणि जिरवा, इतकं सुंदर वातावरण असं. हे बघा माझे मिस्टर. हा बा मागच्या वर्षी हा खणलेला पाझर तलाव, आणि हा पाझर तलाव पा किती छान असा फॉरेस्ट मध्ये खणला गेला आहे. आणि हे बघा पाणी किती साचलंय, किती आता एवढं पाणी जिरणार. तर बघा सगळं वेरी बारवाला पाणी येईन. हे बघा किती छान असं केलेली सोय. तिकडे बी 5 डबके कसे भरलेले आहे, आणि पाझर तलाव एकदम असा मस्तपैकी छान असा भरून वाहत आहे. तर बघा पाण्यासाठी कशा सोयी झालेल्या आहे आता. पूर्वी काहीच नव्हत्या, पूर्वी कसं बी पाणी चालय साचलंय, पण आता खूप छान अशी सोय झाली. आणि हे बघा पाणी आडवा आणि पाणी जिरवा, नैसर्गिक रीतीने पाणी आडवा आणि पाणी जिरवा, याच्यासाठी हा पाझर तलाव खणलेला आहे. आणि पाणी जिरवत आहे, पाणी अडवलेलं आहे, खोंडलेलं आहे. तर किती छान असं नैसर्गिक वातावरण आहे. पाणी